मराठवाड्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका। 640 गावांमधील शेतकऱ्यांचं पीक नष्ट। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। तहसीलदारांचं पथक पाहणी करण्यासाठी उशिरा आल्यानं शेतकरी बांधव आक्रमक। पाण्यात असलेल्या सोयाबीनच्या पिकात बसून शेतकऱ्याचा आक्रोश। शेकडो हेक्टरवर नुकसान झाल्यानं बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील शेतकरी संतप्त। बीडच्या आष्टीतील कडामध्ये पूरस्थिती। एनडीआरएफ टीमकडून कडा शहराची पाहणी। छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। सर्व पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी। बीडच्या आष्टीतील ढगफुटीमुळे शेतकऱ्यासह विद्यार्थ्यांच्या डोळ्यातही अश्रू। घरांची पडझड झाल्यानं नागरिकांना अश्रू अनावर। सरपंच प्रल्हाद मुळीक यांच्याकडून पंचनामे करण्याची मागणी। जालन्याच्या वडीगोत्री मंडळामध्ये सोमवारी पुन्हा एकदा रात्रभर ढगफुटी सदृश पाऊस। जोरदार पाऊस कोसळल्यानं शेती पिकांमध्ये पाणीच पाणी। परभणीत गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी अद्यापही सोयाबीन पिकात पाणी साचल्यानं पिकं जळून गेली। जळगावच्या पाचोऱ्यातील डोंगर रंगांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। जोरदार पावसामुळे हिवरा मध्यम प्रकल्प 100% भरला। हिवरा नदी दुथडी भरून वाहत असलेल्या 10 ते 12 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। हिंगोलीत मागच्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकं पाण्याखाली। शेतात पाणी साचल्यानं हळद सडू लागली। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस। विष्णुपुरी प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 1,20,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। विष्णुपुरी प्रकल्पातील विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। त्यामुळे गोवर्धन घाट इथली मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली। अंत्यसंस्कारासाठी सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचं आवाहन। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले। दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प 100% भरला। प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिराजगाव कसबामध्ये मुसळधार पाऊस। गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी संकटात। वाशिमच्या शिरपूरमध्ये नाल्याला आलेल्या पुरात तरुण वाहून गेल्याची घटना। गावात परिसरात हळहळ व्यक्त। दुर्घटनास्थळापासून जवळच 50 फुटांवर तरुणाचा मृतदेह आढळला। करमाळा तालुक्यातील खडकीतील सीना नदीला आलेल्या पुरानं घरात पाणी शिरलं। संपूर्ण घरात चिखल। शेतकरी भाऊसाहेब लोखंडे यांच्या शेतातील 1 एकर ऊस मातीसह वाहून गेला। करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि सीना नदीला पूर आलेल्या भागाची तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडून पाहणी। नुकसान झालेल्या भागातील पिकांचे आणि घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना। बीडच्या परळीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार धनंजय मुंडेंकडून नुकसानाची पाहणी। बीडच्या आष्टी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनवणेंकडून पाहणी। ओढवलेली परिस्थिती सांगताना तरुणाच्या डोळ्यात आलं पाणी। परभणीत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान। परभणीचे आमदार राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी ट्रॅक्टरवरून केली शेती नुकसानाची पाहणी। पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। आमदाराचे अधिकाऱ्यांना निर्देश। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। आमदार रत्नाकर गुट्टे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि राहुल पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। बीड आणि जालना जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान। मनोज जरांगेंकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीची मदत करा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू। जरांगेंचा इशारा। लातूरच्या औसा तालुक्यातील तेरणा नदीला पूर। पुरामुळे नदीकाठच्या 200 एकरावरील पिकांना फटका। सोयाबीन, तूर, ऊस पिकाचं सर्वाधिक नुकसान। उजनी गावात देखील पुराचं पाणी शिरल्यानं अनेक दुकानांचं नुकसान। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार इथे अतिवृष्टीमुळे पूर। पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गौरक्ष गंगा नदीला पूर। पुरात तरुण वाहून गेल्याची घटना। पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे पूरस्थिती निर्माण। अवकाळी पावसानं नद्यांना पूर। पावसाचं पाणी घरात शिरलं। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, कांद्याची पिकं पाण्याखाली। शेतात पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमधील सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश पाऊस। पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वडोदा ही गावं पाण्याखाली। सर्वत्र पाणी साचल्यानं शेतीसह घरातील साहित्याचंही मोठं नुकसान। पावसामुळे जालन्यातील विविध शहराला पाण्याचा वेढा। कोठारीनगर भागातील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्याचं मोठं नुकसान। परिसरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। नांदेड जिल्ह्यात 6,48,000 हेक्टरवर खरीप पिकाचं नुकसान। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या। लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हतबल। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। शेतात पाणी साचल्यानं शेतीसह पिकांचं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी।